राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला जिल्ह्यावर दौऱ्यावर आहेत। उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दौऱ्यावर आहेत। एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याला जो आहे तो महत्त्व प्राप्त झाले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी आहेत। आज देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत, उद्या अजित पवार दौऱ्यावर आहेत। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नेत्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे। 100% आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा महायुतीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्व दोघांच्या येण्यानं आहे। आज माननीय मुख्यमंत्री विविध विकास कामांचं जिल्ह्यातलं पूजन करतायत आणि उद्या काही पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होऊ घातले असल्यामुळे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांचा सुद्धा दौरा आहे। कारण खामगावला माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होतोय, त्यामुळे दोन्ही नेत्यांचं अकोल्यामध्ये येणं हे महायुती भक्कम करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं ठरणार आहे। काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन झाला। यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या संदर्भाच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या। यावेळी दादांनी काही समज जी आहे ती या संपूर्ण संदर्भाने न बोलण्याच्या संदर्भाने तुम्हाला दिली? नाही, दादांचं एकंदरीत भाषण हे सर्व कार्यकर्त्यांनाच ती एक प्रकारे सांगणं असतं। ठीक आहे, काही ठिकाणी तुम्ही पत्रकार बांधव आम्हाला विचारता, त्याचे उत्तर आम्ही आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो। पण कालच्या दादांच्या भाषणानंतर बऱ्याच काही गोष्टी क्लिअर झाल्या। आम्हाला जे काही शक्य असेल ते आम्ही प्रवक्ते म्हणून बोलतो, आमदार म्हणून बोलतो, पण त्यावर शेवटी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला असतो। अजितदादा जे म्हणतील त्या शब्दाबाहेर आम्ही कधी जाणार नाही, त्यामुळे कालचं भाषण शिरसावंदे म्हणून आम्ही आमचं काम करतो आहोत। सामाजिक न्याय विभागाच्या निधी वाटपावरून बदनामी केली जात असल्याचंही काल दादांनी भाषणादरम्यान म्हटलं। असं आहे की बऱ्याच ठिकाणी त्यांच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याचं एक काम सुरू असतं सुप्त पद्धतीनं, की सामाजिक न्यायाचा निधी वळवला, लाडक्या बहिणीचा निधी वळवला, आदिवासी विभागाचा निधी वळवला। पण सर्व ते मंत्री दादांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की सर्व मंत्री इथे बसलेले आहेत, निधी काही आमच्या खिशात आम्ही अळवत नसतो। की अळवणं म्हणजे त्यांनी टप्पे वाटप सांगितलं का पहिला 30% वाटप, मग 60%, मग 90%, मग 100%, आणि त्याला कॅबिनेटची मंत्रिमंडळाची मंजुरी असते। स्वतः मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय ते होत नाही। त्यामुळे जाणीवपूर्वक असा अपसमज आणि अपप्रचार कोणी करू नये एवढ्यासाठी त्यांनी त्या बाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काही मतभेद आहेत का आणि अंतर्गत काही या संपूर्ण संदर्भाने कला आहे? नाही, मी त्याच्यावर अजिबात बोलू इच्छित नाही। यावर अंतिम निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वोच्च नेते अजितदादाच घेतील। मी त्याच्यावर काही बोलणार नाही। कर्जमाफीच्या संदर्भानं बच्चू कडूंचं आमरण उपोषण मोजरी या ठिकाणी चालू आहे। आजचा चौथा दिवस आहे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकरी वर्ग सुद्धा जमायला लागले। नाही, ते शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी संविधानिक पद्धतीनं जर ते आंदोलन सुरू केलं असेल तर नक्कीच सरकार त्याबाबत गांभीर्याने दखल घेईल। कारण विदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहेच आणि आता खरीपाचा हंगाम पण सुरू होतोय, त्यामुळं त्यांच्या उपोषण त्यांचं सुरू असताना शेतकऱ्यांचा पाठिंबा त्यांना मिळतोय। पण त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रकृतीला जपावं, त्यांची काळजी घ्यावी। नक्कीच सरकार याबाबत गांभीर्याने दखल घेईल असं मला अपेक्षा आहे। आगामी निवडणुकीच्या संदर्भानं जर पाहिलं तर आणखी काही मोठे प्रवेश हे महायुतीमध्ये किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटात होणार आहेत? 100% आम्ही अकोल्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून पक्षप्रवेशाचा धडाका लावलेला आहे आणि नुसता अकोला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर, त्यांच्या काम करण्याच्या शैलीवर, त्यांच्या सेक्युलरिझम म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकर हा विचाराचा जो वारसा अजितदादा घेऊन पुढे जात आहेत, या विचारावर विश्वास ठेवून बडे नेते, अनेक पक्षाचे वेगवेगळी लोक स्वतःहून आता पक्षप्रवेश करायला तयार होत आहेत। हे राष्ट्रवादीसाठी खूप मोठी आनंदाची बाब आहे। कारण याच्या मागचं कारण एकच आहे, अजितदादांची काम करण्याची पद्धत। आणि काल त्यांनी जे सांगितलं की शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार टिकला पाहिजे, त्या विचारामध्ये कुठेही तडजोड होणार नाही। आम्ही सत्तेत असलो किंवा नसलो हेच लोकांना आवडतं आणि त्यामुळं मोठ्यात मोठे पक्षप्रवेश आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेले दिसतील। काल शरद पवार गटाचा सुद्धा वर्धापन दिन झाला आणि यावेळी जयंत पाटलांनी सांगितलं की मला बरेच वर्ष झाले या पदावर काम करताना आणि आता कुठेतरी नव्यांना संधी दिली पाहिजे। एक प्रकारे प्रदेशाध्यक्षपदापासून दूर जाण्याच्या संदर्भात सुचवच त्यांनी केली। आता शेवटी त्यांना संघटनेचा अनुभव आहे। त्यांनी स्वतः ते भूमिका जर जाहीर केली असेल तर त्यावर आदरणीय पवारसाहेबच अंतिम निर्णय घेतील। त्यांचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे की नवीन चेहऱ्यांना, नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही विचारधारा सुरुवातपासून राहिलेली आहे, धारणा ती राहिलेली आहे। त्यामुळे जयंत पाटील साहेब एक उत्कृष्ट
संघटक म्हणून मी त्यांना पाहिलं, कारण माझा सुरुवातीचा काळ हा त्यांच्या अध्यक्षतेखाली बऱ्यापैकी गेला, त्यामुळे संघटन बांधणीमध्ये त्यांचा एक मोठा हातखंडा आहे. आता 7 वर्षानंतर पक्षाने फेरबदल करावा अशी जर त्यांची भावना असेल तर त्यावर अंतिम निर्णय त्यांच्या पक्षात होईल आणि आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, ते त्याबाबत बोलतील. हे होते राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी. कॅमेरामॅन साई कायरवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.